नमस्कार. एक मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आणि ती आहे कोरोनानंतर जगात पुन्हा लागणार लॉकडाऊन. जगभरात सुरू आहे पूर्वतयारी. शेतकऱ्यांसाठी पुन्हा येणार मोठे संकट. जाणून घ्या काय बातमी आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, मध्य पूर्वेतील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. 23 दिवस उलटून देखील कुणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या इराण सोबत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम मात्र अख्ख्या जगाला भोगावे लागत आहे. त्यात भारताचा देखील समावेश आहे. भारताला पुरवठा होणाऱ्या कच्च्या तेलापैकी 70 ते 30% कच्चे तेल हे होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करून येते. इराणने या मार्गावर निर्बंध लादल्याने तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारताने परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली असली तरी जगातल्या अनेक देशांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत. महागाईची झळ अनेकांना सहन करावी लागत आहे. स्वतःला सामर्थ्यशाली म्हणून घेणारी अमेरिका देखील यातून सुटलेली नाही. अमेरिकेत देखील इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेतील जनता युद्धाच्या विरोधात आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या युद्धाच्या धोरणाचा निषेध करत अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान जागतिक इंधन तुटवण्याचा परिणाम आता सर्वत्र क्षेत्रांना भेडसावण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे आता सगळं काही महाग होत चाललेलं आहे. खते महाग होणार. पिकांसाठी आवश्यक असलेली खते ही आखाती देशांमधून येत असल्याने अन्न सुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना खतासाठी अधिक पैसे मोजावे लागले तर अन्न पदार्थ देखील महाग होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे हवाई वाहतुकीला देखील फटका बसत आहे. इंधन महाग झाल्याने अनेक कंपन्यांची उड्डाणे कमी केली आहे. आवश्यक नसल्यास विमान प्रवास करू नका असे वेगवेगळ्या देशातील सरकारने सांगितले आहे. अशाच प्रकारची आव्हान कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात देखील करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आलेले होते. पुन्हा लॉकडाऊन. दरम्यान आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने तेल दरवाढीच्या संकटापासून वाचवण्यासाठी सुरक्षा या नावाने 10 कलमी योजना प्रसिद्ध केली आहे. या माध्यमातून विविध देशाच्या सरकारांना वाहन चालवण्यासाठी नंबर प्लेटच्या आधारावर दिवस निश्चित करण्याचे, वाहनाची वेग मर्यादा कमी करण्याचे आणि विमान प्रवास शक्यतोवर टाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम अशी सुधारणा आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने सुचवली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि काही दिवस चाललं तर तेलाच्या किमती आणखी वाढतील. वाहतूक, उडाणे, शेती सगळं काही महाग होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या सूचना विविध देशात लागू केल्या जातील. असे झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा अनुभव जगाला घ्यावा लागणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.